हाय हॅलो नमस्कार गुड मॉर्निंग. माझ्या नवीन मराठी ब्लॉगमध्ये स्वागत. आणि आता वाजले 8 वाजलेला आहे आणि आज ज्वारी काढायला गेलेत बाबा. मी नाही गेलो. काल कांद्याची रोपं लावून झालं आणि पहिल्या दिवशी ज्वारी काढलं होतं. मग ते कांद्याची रोपं आणली होती म्हणून तिकडं गेलो नाही. एक दिवस काढून आलो मी आणि आता अजून ते झालेलं नाही पूर्ण काढायचं ज्वारी. आणि एका ताईनं मला कमेंट केलं होतं ज्वारी किती पोते झालेलं आहे. त्याचं मळणी अजून झालेलं नाही, ते झाल्यावर सांगतो किती झालेलं आहे. आणि अजून 2-3 दिवस जाते ते काढायचं, मग मशीनला टाकायची, मळणी करायचं, ते सगळं आहे. आणि आता कांद्याची रोपं लावून झालेलं आहे. आज सकाळी बाबाला लवकर उठून गेलेत, मी नाही गेलो कारण स्वयंपाक पण करायचं होतं. आज जरा उठायला वेळच झालं म्हणून आता संध्याकाळी येतो आणि स्वयंपाक ते नावर म्हटले. चला इकडं मी स्वयंपाक आज काय काय करणार आहे ते पण शेअर करणार आहे आणि पूर्ण व्हिडिओ बघा. इकडं शेपूची भाजी मी चिरून घेतलेलं आहे आणि ते इकडं स्वच्छ धुवून घेतो. आज शेपूची भाजी आणि मक्याची भाकरी आणि डाळीची आमटी असं सगळं स्वयंपाक करायचं आहे. आणि इकडं कढईमध्ये तेल गरम झालेलं, तेलामध्ये मिरच्या आणि कांदा टाकलेला आहे आणि तेलामध्ये व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे. आणि भाजल्यानंतर इकडे स्वच्छ धुवून घेतलेला भाजी त्यामध्ये टाकायचं आहे आणि मसूर डाळ टाकलेला आहे. मसूर डाळ लवकर शिजते आणि ते त्याच्यात टाकलेलं नाही, तसंच टाकलेलं आहे. आणि चवीनुसार थोडंसं मीठ मिक्स करून घेऊया. आणि पाणी सुटलेलं आहे, पाणी काय घालायचं नाही. त्यावर आता 10 मिनटं ताट झाकून सोडायचं. त्याला मस्त शेपूची भाजी तयार झालेला आहे. आणि इकडं गॅस जरा बंद करतो. डाळ पण शिजलेला आहे. डाळीची आमटी फोडणी देतो. जिरं मोहरी लसूण कोथिंबीर चटणी टाकून मस्त डाळीची आमटी करतो. डाळीची आमटी पण झालेलं आहे. चवीनुसार थोडंसं मीठ टाकतो. आमटी उकळा लागली इकडं. त्यांचं आंघोळ पण झालेलं आहे आणि त्यांच्यासाठी पण चहा करायचा आहे. चला इकडे त्यांचं आंघोळ झालेलं आहे, चहा पण करून झालेला आहे. चहा करून ठेवलेला आहे, त्यांचं आवरलं तिने पण. चला या चहा प्यायला तुम्ही पण. आंघोळ झालेला आहे, मस्त चहा प्यायला लागल्यात. वरकी आणि चहा या तुम्ही पण. सकाळचं चहा आणि वरकी आणि सोबत कोण आहे? आमचं डोम्या बघा, डोम्या. आमटी झालं आणि त्यांचं आंघोळ झालेलं, त्यांचं पण चहा पाणी झालं. आणि इकडं बघा पसारा आवरायचा आहे मला. आणि लाईट आलेलं आहे. काल संध्याकाळी मिरचीचं बी टाकलेलं आहे, ते पाणी सोडायचं आहे. चला पाणी सोडतो, मग भाकरी करायचं आहे. त्यांनी चालले तिकडं पुढं खोबरं घेऊन. ते काल 4-5 थरी मिरचीचं बी टाकलं होतं आणि तिकडं पाणी सोडायचं आहे. हे इकडचं सरी आहे ते असं पाणी तटवा लागलं कारण कसं हे त्यांना करायचं नाही. कारण कसं आहे त्यांचं ऑपरेशन होऊन अजून 8 दिवस झालेलं नाही. ते लगेच हे वडताना ते ऑपरेशन झालेल्या जागेला ताण पडतं आहे. त्यामुळं मी तेवढं करून सोडलं. बाकीचं त्यांनी पाणी सोडत बसतो मी. तेवढंच करून दे म्हटले त्यांनी.
आणि इकडे हे चावीत चालू आहे, हे बंद करतो कारण ते कालच पाणी सोडलेलं आहे आणि मिरची टाकले तेवढंच त्या सरीनं पाणी सोडायचं आहे, त्यामुळं ते चावी सगळं बंद करतो आणि 4-5 सरी तेवढंच चावी चालू आहे. चला पाणी सोडलेलं आहे मी चालू करून सोडून इकडून चालू करून आलो. बसलेत ते आता इकडं. चला पाणी चाललेलं आहे. पाणी चालू करून आलो आहे आणि पहिला आता भाकरी करून घेतो कारण बाबा आता येतील जेवायला, वेळ झाला आहे. चला पहिला भाकरी करून घेतो आणि त्यांनी बसल्यात तिकडं पाणी बघत. सकाळचं लाईट असलं का नाही लय धावपळ होते, इकडं पाणी सोडायचं आणि स्वयंपाक. बाबा असतात पाणी सोडायला, त्याने आज गेल्यात. भात ठेवलेलं तर भात झालं, भाकरी करूया. त्याच्या भाकरी करून झालेलं आहे. केवढं भाकरी केलेलं आहे ना, मस्त चुलीवर कुरकुरीत पातळ. इकडं तिने बसल्यात पाणी चालू करून. इकडं भाकरी करून झालं आणि आता 4 चपात्या करायचं आहे. सगळं आवरतो. हे आमटी भाजी करून तसंच भाकरी करायला बाहेर गेलो चुलीवर आणि सगळं आवरून मग चपात्या करून धुणं भांडी झाडून मारून अजून बाकी सगळं आहे आवरायचं. चला आवरतो. इकडं धुणं भांडी आणि जेवण पण झालं, जेवून इकडं बघा झाड आहे, कडुलिंबाचं झाड आहे, त्याच्या खाली सावली आलेलं आहे कारण ते भाजी निवडत बसलो इकडे मी. आणि इकडे यांनी झोपल्यात मुलं येऊन. सावलीला मी बसून आता भाजी निवडतो. भाजी निवडून झाल्यानंतर जरा थोडा वेळ मी पण आराम करून आणि परत संध्याकाळचं सुरू असते काम. हे बघा दादा आलेत कोल्हापूरवरून. 2 दिवस गावाला गेलं तर ते दादा आलेत बघा, काय काय घेऊन आलेत आणि महिन्याभराचं बाजार, बाकी सगळं कपडे बिपडे काय काय सगळं आवरलं आहे. ते सगळं आणलेलं आहे, ते आता सगळं काढून ठेवून सगळं आवरलं बघा आता. आणि आता ते सगळं आवरूपर्यंत वाजले 4. हातपाय धुवून घेतो, झाल्यानंतर आता चहा तेन करूया. भांडी थोडं आहे, भांडी तेवढं घासून. काय दिवसभर सुरूच असतं हे काम. आणि इकडं काय करायला लागल्यात, इथं कोथिंबीर मेथीची भाजी घालायचं आहे, त्यामुळं तिथं सरी काही करायला लागल्यात. मी चहा पिऊन हातपाय धुवून घेतलं, भांडी त्यानं घासून सगळं आवरलं आहे. आता संध्याकाळी 5 वाजलेलं आहे आणि इकडं दादा त्यानं ते साखळी सरी करायला लागलं. त्यासाठी ते म्हणजे साखळी सरी करायला पाहिजे, त्यामुळं आता करायला लागल्यात. उद्या पाणी सोडायचं आहे, मेथी कोथिंबीर भाजी ते सगळं घालायचं आहे त्यात आणि ते करायला लागल्यात बाबा आणि दादा. आणि व्हिडिओ कसं वाटलं प्लीज कमेंटमध्ये सांगा आणि चॅनलवर नवीन असाल प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, प्लीज सपोर्ट करा. असं केलेलं आहे. परत भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये.